आपण ज्याप्रमाणे देवीचं रामाचं नवरात्र करतो त्याप्रमाणे नरसिंहाचं नवरात्रसुद्धा बसवण्याची बऱ्याच जणांकडे प्रथा असते बरं का. वैशाख शुद्ध चतुर्दशीला नरसिंह जयंती आपण साजरी करतो. विष्णूचे दशावतार आहेत आपल्याला माहिती, त्यातलाच एक अवतार म्हणजे नरसिंह अवतार. आता नरसिंह नवरात्र कधी बसवलं जातं तर वैशाख शुद्ध षष्ठीपासून वैशाख शुद्ध चतुर्दशीपर्यंत नरसिंहाचं नवरात्र बसवलं जातं. ज्यांच्याकडे नरसिंह नवरात्र बसवलं जातं त्यांच्याकडे मी विचारलं की तुमच्याकडे कसं बसवलं जातं, तर त्यांनी असं सांगितलं की या नवरात्रामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे आपण देवीचं नवरात्र बसवताना पंचोपचारे पूजा करतो त्याप्रमाणे नरसिंहाची सुद्धा पंचोपचारे पूजा करून एका कलशावर ताम्हण ठेवून त्याच्यात तांदूळ घातले जातात. त्याच्यामध्ये नरसिंहाचा जर समजा आपल्याकडे टाक असेल तो किंवा फोटो फ्रेम असेल तर ती ठेवून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. 9 दिवस नंदादीप लावला जातो. नरसिंहाला अभिषेक केला जातो. या नवरात्रामध्ये सवाष्णव, ब्राह्मण, मुंजे मुलगा यांनाही जेवायला बोलवलं जातं. नरसिंहाची जी मंदिरं असतात तिथे रोषणाई केली जाते. नरसिंहाचं एक देऊळ म्हणजे निरा नरसिंहपूर इथे आहे बरं का. तिथे नरसिंहाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो आणि मग त्याची पूजा केली जाते. देवळाला रोषणाई केली जाते. नवीन वस्त्र नरसिंहाला घातले जातात. अशा तऱ्हेने अतिशय धूमधडाक्यात मुख्य म्हणजे भक्तिभावाने नरसिंहाची पूजा केली जाते आणि नवरात्र बसवलं जातं. नरसिंहाला तुळस, बकूळ, केवडा, चाफा ही फुलं प्रिय आहे. तसंच तूप, साखर, तांदूळ, जव यांच्या खिरीचं नैवेद्यसुद्धा नरसिंहाला केला जातो आणि नंतर नरसिंहाची आरती केली जाते. अशा तऱ्हेने नरसिंहाचं नवरात्र साजरं केलं जातं. असं भक्तिपूर्ण अंतःकरणाने नरसिंहाचं पूजन केल्यानंतर आपले जे शत्रू असतात किंवा ज्या वाईट गोष्टी असतात त्यांचा नाश होतो अशी एक भावना या पूजेमागे असते. नरसिंहाची एक कथासुद्धा आहे बरं का. कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी अदिती हिला 2 मुलं होती. एक हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू. त्यामध्ये हिरण्यक्षचा वध विष्णूंनी वराह अवतार घेऊन केला होता. त्यामुळे हिरण्यकश्यपू क्रोधित झाला आणि त्या प्रजेला सगळ्या त्रास द्यायला लागला. त्याच्याकरता विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. ती तशी गोष्ट खूप मोठी आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट नक्की ऐकूयात. परंतु त्यावेळेला नरसिंह अवतार जो झाला तो खांबातून झाला. त्याचं अर्ध शरीर हे माणसाचं म्हणजेच नराचं होतं आणि अर्ध शरीर हे सिंहाचं होतं, म्हणून त्याला नरसिंह अवतार असं म्हटलं जातं. म्हणून बऱ्याच जणांकडे हे नवरात्र केलं जातं. आज आपण नरसिंह नवरात्र ज्यांच्याकडे कुळधर्म कुळाचार म्हणून पाळला जातो त्याबद्दल आज आपण माहिती घेतली. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.